राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना देशातील एकमेव साडेसातीमुक्त शनिदेवाचं स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमांडळ येथील शनी मंदिरात दर्शन घेऊन विशेष पूजा केली। गेल्या काही दिवसांपासूनच विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीचा सामना करत असलेले मंत्री कोकाटे यांनी शनी मंदिरात जाऊन विधिवत पूजा करत विरोधकांच्या साडेसातीतून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना केली। शनिवारी शनिदेवाची साडेसाती मुक्त ठिकाणी पूजा केल्यानं मागे लागलेली इडापिडा दूर होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। यावेळी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं, साडेसातीपासून मुक्ती मिळावी आणि विरोधकांच्या आरोपांपासून सुटका व्हावी यासाठी मी शनिमांडळ येथील शनी महाराज मंदिरात अभिषेक आणि पूजा केली असून विरोधकांवर विजय मिळावा अशी प्रार्थना केली आहे। यांच्या या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। नंदुरबारला मी जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे नंदुरबारमध्ये एका शेतकरी मेळाव्याला आणि दादांच्या वाढदिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, अभिजित मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी काही कार्यक्रम ठेवले। त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणीवपूर्वक आलेलो आहे। सन्माननीय प्रतिभाताई शिंदे यांचाही चोपड्याला कार्यक्रम होता, तोही कार्यक्रम मला करायचा होता, परंतु त्याही इथं आलेले आहेत। पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही, अशा प्रकारची त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली आहे। त्यामुळे इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईल। मुंबईला गेल्यानंतर मी त्याच्यावरती सविस्तर चर्चा करेन। जी परिस्थिती चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले जातात, त्या संदर्भात मी नंतर